तुम्ही थांबा इकडेच, मी आलोच. ये बघा, ही नोट मी दुकानदाराशी देऊन येतो आणि त्याच्याकडनं काय ते घेऊन येतो. हा, आलोच मी. हे बघा, त्या दुकानात हे घेतलं, त्या दुकानदाराने ती नोट दिली आणि त्याला मला एवढे पैसे परत दिले. बघा बरोबर आहे का? याची किंमत 60 रुपये आणि हे 1940 आहेत. बरोबर आहे. बघा, मी म्हणलं होतं ना हो तुम्हाला. अहो, इकडे हिशेबाची काय बी गरज नाही, समधी माणसं आपलीच आहेत. पण जेव्हा कधी बाहेर गावी जाल तेव्हा काय? अहो, मी कधी एकटा जात नाही आणि ज्यासनी हिशोब येतोय तो नेहमी माझ्या बरोबर असतोय, त्यामुळे माझं काय बी अडत नाही. हो, बरोबर आहे तुमचं. आता पटलं ना हो तुम्हाला? म्हणजे मी आता जिंकलोय का नाही? तेव्हा आता उगा शिका शिका म्हणून माझ्या मागे लागू नका. नाही, लगेच काय पैज जिंकली तसं समजू नका. म्हणजे अजून काय राहिलंय काय? चला. ठीक आहे, चला. अहो राणादा, अरे काय करतोय? अहो बरं झालं भेटला इथं, तुमच्याकडे आलतो. अहो लय भारी काम केलं तुम्ही. अहो गाई 4 दिवसात पळावी लागली, डॉक्टरला भारी वाटासारखी. नमस्कार वहिनी. नमस्कार. अरे काय झालं ते सांग की तुझ्या वहिनीसनी. अहो काय सांगू वहिनी, अहो तालीवरच्या निसर्गावरनं गाय पडली, पायाला ही मोठी सूज. डॉक्टरला बोलवलं तरी बी काय उपयोग नाही. अहो गाईला चालावी ना. आम्हाला वाटलं गाय गेली आमची. खरं राणादानं सांगितल्याप्रमाणे निरगुडीचा पाला, कापूर, निलगिरीचं तेल आणि लसूण सगळं मिक्स करून लावलं आणि गाय 4 दिवसात पळावी लागली. राणदा, आमची म्हातारी तर तुमचं लय कौतुक करायला. तुमच्यासाठी तिनं गाईच्या दुधाचा खावा गेलाय. कवाय तसं खायला ते टाइम घावायला की येतो. हा हा, येतो मी, येतो वहिनी. हो, बघितलं ना बा. अहो, अनुभवातून आलेलं शानपण लई महत्वाचं असतंय. आता मला सांगा, मी जिंकलो का नाही? नाही. तुमचं आजवरचं सगळं आयुष्य या गावापुरतच मर्यादित राहिलंय ना, म्हणून तुम्हाला शिक्षणाची गरज वाटत नाही. तुम्ही हुशार आहात यात काही वादच नाहीये, पण तुमच्या या हुशारीला आणि अनुभवाला साक्षरतेची जोड द्यायला हवीये.